Now, in this period, we have to discuss the article sources of light. In nature, there are several sources of light can occur. In nature, there are several sources of light can occur. The sun, the moon, star, animal, plants. These sources of light, different sources of light can occur. These sources of light can be classified into two groups. These sources of light can be classified into two groups. Number one, primary sources of light. Number one, primary sources of light. And number two, secondary sources of light. Number two, secondary sources of light. तर आता पहिल्यांदा आपल्याला प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट म्हणजे काय याच्याबद्दल बघायचं म्हणजे जे कोणत्या सोर्स ऑफ लाईटला आपल्याला प्रायमरी सोर्स ऑफ लाईट म्हणायचंय याच्याबद्दल डिस्कस करायचंय. प्रायमरी सोर्सेस ऑफ लाइट्स. नंबर 1, प्रायमरी सोर्सेस ऑफ लाइट्स. Primary sources are sources that emits light of their own because number 1, due to their high temperature. आता हाय टेम्परेचर मुळे कोणकोणते सोर्स लाईट इमिट करतात तर त्याचं एक्झाम्पल आहे दी सन. सूर्य काय हाय टेम्परेचर मुळे तो काय करतो लाईट इमिट करतो. मग हे जी लाईट आहे त्याला प्रायमरी सोर्स ऑफ लाईट म्हणायचंय. दी सन, एनी काइंड ऑफ फ्लेम. हिवाळ्यामध्ये आपण काय करतो शेकोटी पेटवतो. मग ही जी सोर्सेस ऑफ लाईट आहेत हे प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट आहे. नंबर दुसरं, द इफेक्ट ऑफ करंट पास थ्रू देम. द इफेक्ट ऑफ करंट पास थ्रू देम. मग आता याचे एक्झाम्पल काय करंटमुळे पास थ्रू देम इफेक्ट ऑफ करंट. तर याचा एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला ट्यूब लाईट, टेलिव्हिजन. याच्यामुळे काय होईल प्रायमरी सोर्स ऑफ लाईट इमिट होईल. आता नंबर तिसरं कारण, नंबर तिसरा आहे केमिकल और न्यूक्लियर रिएक्शंस. केमिकल और न्यूक्लियर रिएक्शंस. मग आता याचे एक्झाम्पल आहेत. व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ केमिकल और न्यूक्लियर रिएक्शंस. याचे एक्झाम्पल आहे फायर क्रॅकर्स. किंवा न्यूक्लियर. दुसरा एक्झाम्पल आहे न्यूक्लियर एनर्जी जनरेटर. These are examples of chemical or nuclear reactions. मग हे जे तीन डिफरंट सोर्सेस आहेत हे तीन सोर्सेस हे जे तीन ऑब्जेक्ट जे आहेत ते प्रायमरी सोर्स ऑफ लाईट नेचर मध्ये काय करतात इमिट करतात. नाउ वी हैव टू डिस्कस अबाउट द सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. Instead of primary, we have to discuss about the secondary source of light. म्हणजे secondary source of light कशाला म्हणायचं ते आपल्याला बघायचं आहे. Secondary sources of lights. Secondary sources of light which do not produce light of their own.
secondary sources of light which do not produce light of their own but receive light from some other sources and either reflect or scatter of lights. परत एक वेळा बघा, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट कशाला म्हणायचं? सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट which do not produce light of their own, स्वतःहून ती लाईट निर्माण करणार नाही, which do not produce light of their own but receive light from some other sources, either reflect or scatter of lights. आता एक्झाम्पल बघू. आता हा सूर्य आहे, सूर्याचं तापमान हे खूप जास्त आहे. आता या पर्सनवर जर सूर्याची जर किरण जर पडली, फॉल झाली, तर ते त्याच्यापासून काय होतील? रिफ्लेक्ट होतील. मग रिफ्लेक्ट झालेली जी सोर्स आहे तर त्या सोर्सला काय म्हणायचंय? सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणायचंय. मग आता सेकंडरी सोर्स ऑफ लाईटचे एक्झाम्पल काय काय ते बघायचे आपल्याला. एक्झाम्पल्स ऑफ सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट: द मून, planets, animal, human, plants. These are examples of secondary source of light. Now we are to discuss about the article wavefront. आता वेव्हफ्रंट म्हणजे काय याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. आता समजा हे क्वाईट वॉटर आहे, हा एरिया क्वाईट वॉटर, शांत स्तब्ध पाणी. व्हेन वी ड्रॉप अ स्टोन इन क्वाईट सरफेस ऑफ वॉटर, व्हेन वी ड्रॉप अ स्टोन इन क्वाईट सरफेस ऑफ वॉटर, द वेव known as ripples are generated. The wave known as ripples are generated. म्हणजे या पद्धतीने याच्या भोवताली काय होतील? अशा पद्धतीने वेव्ह जनरेट होतील. These ripples are generated outward from point O. These ripples are generated from point O where the stone touches the water. Where the stone touches the waters. वॉटर पार्टिकल्स, आता वॉटर मध्ये जे पार्टिकल आहेत, वॉटर पार्टिकल अलॉंग द पाथ ऑफ द वेव्ह मूव्स अप अँड डाऊन. म्हणजे या पद्धतीने मूव्स अप अँड डाऊन. द वॉटर पार्टिकल अलॉंग द पाथ ऑफ द वेव्ह मूव्स अप अँड डाऊन अँड परपेंडिक्युलर टू द वॉटर सरफेस. नाउ वी हैव टू डिफाइन द फेज ऑफ वेव्ह. डिफाइन द फेज ऑफ वेव्ह. आता फेज ऑफ वेव्ह कशाला म्हणायचं याची आपल्याला डेफिनेशन बघायचं आहे. आता ऑसिलेशन या चॅप्टर मध्ये देखील आपण फेज ऑफ एसएचएम आपण डेफिनेशन केलेलं आहे. मग ऑसिलेशन या चॅप्टर मध्ये डेफिनेशन करत असताना आपण कुण्या टाइपने डेफिनेशन केली? द क्वांटिटी व्हिच डिस्क्राइब द स्टेट ऑफ ऑसिलेशन इज कॉल्ड फेज ऑफ एसएचएम म्हणलेलं होतं. कशामध्ये? ऑसिलेशन या चॅप्टर मध्ये. The quantity which describes the state of oscillation is called phase of SHM. मग याच्यामध्ये थोडा फरक आहे. मग आता फेज ऑफ एसएचएम कशावर डिपेंड आहे? सॉरी, फेज ऑफ वेव्ह कशावर डिपेंड आहे? तर फेज ऑफ वेव्ह इट कॅन बी डिपेंड्स अपॉन टू फॅक्टर. नंबर 1, स्टेट ऑफ मोशन ऑफ पार्टिकल, स्टेट ऑफ motions of particle, and number 2, distance of point from source or locus. Distance of point from source or locus. म्हणजे फेज ऑफ वेव्ह कशावर डिपेंड आहे? तर या दोन फॅक्टरवर डिपेंड आहे. Phase of wave it can be depends on state of motion of the particle, and number 2, distance of point from source
और लोकस या दोन फॅक्टरवर आपला फेज ऑफ व्ह्यू डिपेंड आहे. मग आता याची डेफिनेशन करायचं आहे. कशाची? फेज ऑफ व्ह्यू. द फेज ऑफ व्ह्यू at a point, the phase of view at a point, आता phase of view at a point is defined as the state of motion of particle at that point, state of motion of particle at that point, state of motions of particle at that point, as well as distance of point from source or locus, as well as distance of point from source or locus. परत एक वेळा बघा डेफिनेशन. What do you mean by phase of view? The phase of view at a point is defined as state of motions of particle at that point as well as distance of point from source or locus. Now we have to define the term wavefront. आता आपल्याला याच्यावरून काय करायचं, याच्यानंतर काय बघायचं, आपला wavefront कशाला म्हणायचं आहे बघायचं. आता हे जे वॉटर सरफेस मध्ये, व्हाईट वॉटर सरफेस मध्ये आपण जे स्टोन ड्रॉप केलंय, स्टोन ड्रॉप केलं त्याच्या भोवताली असे सर्कल तयार होतील. या सर्कलला आपल्याला काय म्हणायचं, वेव्हफ्रंट म्हणायचं. मग त्याची डेफिनेशन बघायचं आहे आपल्याला. द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स, द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स हॅविंग द सेम फेस, द लोकस ऑफ ऑल पॉइंट हॅविंग द सेम फेस ऑन वेव्ह सरफेस, the locus of all point having the same phase on wave surface at a given instant of time is called wavefront. मग आता फिगर मध्ये हा जो सर्कल दाखवला हा वेव्हफ्रंट आहे. मग या वेव्हफ्रंट मध्ये हे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. म्हणजे या वेव्हला या पॉइंट पासून इथपर्यंत जाण्यासाठी जेवढा कालावधी लागतो त्याला आपण टी ने रिप्रेझेंट करू, आणि ज्या स्पीडने ही वेव्ह ट्रॅव्हल होईल त्याला व्ही ने रिप्रेझेंट करू. या दोन्हीचा प्रॉडक्ट म्हणजे काय मिळेल आपल्याला, त्या सर्कलची रेडियस मिळेल. या दोन्हीचा प्रॉडक्ट म्हणजे काय मिळेल आपल्याला, रेडियसची या दोन्हीच्या प्रॉडक्ट व्हेलॉसिटी आणि टाइमच्या प्रॉडक्ट मुळे आपल्याला काय मिळेल, आपला रेडियसचे डिस्टन्स मिळेल. ठीक आहे. मग आता फेज ऑफ व्ह्यू बघितला आपण आणि वेव्हफ्रंट बघितलं. मग आता डिस्टन्स, डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ द वेव्ह कसे असेल, तर डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ द वेव्ह इज परपेंडिक्युलर टू दी वेव्हफ्रंट. आता फिगर मध्ये परपेंडिक्युलर कुण्या टाइपने दाखवायचंय, तर आता ओ बी दी पॉइंट सोर्स आहे. द डायरेक्शन्स ऑफ प्रोपगेशन ऑफ द वेव्ह इज परपेंडिक्युलर टू दी वेव्हफ्रंट. हे परपेंडिक्युलर आहे. परत या डायरेक्शन मध्ये दाखवू, हे परपेंडिक्युलर आहे. परत या डायरेक्शन मध्ये दाखवू. The direction of propagation of wave, the direction of propagation of wave is perpendicular to the wavefront. मग आता स्पीड ऑफ वेव्ह कशाला म्हणायचं, the speed by which the wavefront moves. आता हे जे वेव्हफ्रंट आहे, हा पहिला वेव्हफ्रंट आहे, हा दुसरा वेव्हफ्रंट आहे, नंतर हा तिसरा वेव्हफ्रंट आहे. मग वेव्हफ्रंट ज्या वेगाने मूव्ह होतो त्याला स्पीड ऑफ वेव्ह म्हणायचं आहे. The speed by which the wavefront move, the speed by which the wavefront move is the speed of wave. The speed by which the wavefront moves is the speed of wave. The water wave are two-dimensional wave. Sound wave produced by source of sound, and light wave produced by light sources. These are examples of three-dimensional wave. Now we have to discuss about types of wavefront. There are three types of wavefront. Number one, spherical wavefront. Number one, spherical wavefront. Number two, plane wavefront. And number third,
cylindrical wavefront. मग आता पहिल्यांदा आपल्याला डिस्कस करायचं आहे स्पेरिकल वेव्हफ्रंट कशाला म्हणायचं. द वेव्हफ्रंट originated from source of light. The wavefront originated from source of light at a closer distance. The wavefront originated from a source of light at a closer distance is called spherical wavefront. म्हणजे व्हाईट वॉटर सरफेस आहे, याच्या भोवतालचे जे वेव्हफ्रंट आहेत हे तयार होणारे तयार झालेले हे वेव्हफ्रंट कोणते आहेत तर स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे. नाउ आय टू डिस्कस अबाउट नंबर 2 वेव्हफ्रंट, दॅट इज प्लेन वेव्हफ्रंट. आता नंबर 2 काय कोणतं वेव्हफ्रंट डिस्कस करायचं आहे तर प्लेन वेव्हफ्रंट. नंबर 2 प्लेन वेव्हफ्रंट. आता प्लेन वेव्हफ्रंट डिस्कस करण्याच्या अगोदर आपण सर्क्युलर मोशन मध्ये रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी v and angular velocity v लिनियर वेलोसिटी v and angular velocity ओमेगा या दोन्ही मधलं आपण रिलेशन शिकलेलं आहे. Consider this is circumference of the circle. Let O be the center of the circles, R be the radius of the circles. A radius of the circle, it is also called as position vector. It can be also called as position vector. त्याला आपण म्हणू शकतो. आता ज्या वेळेस पार्टिकल या सर्कलच्या सर्कम्फरन्स रोटेट होईल, when the if we have to consider that A be the particle which lie on the circumference of the circle. If the particle rotate along a circular motion in an anti-clockwise direction along the circumference of circle with center O, as time interval is very small, the distance covered by the particle on the circumference is also small, that is A to B. And it can be considered to be as a straight line. म्हणजे टाइम इंटरवल कमी असल्यामुळं त्या पार्टिकलनं सर्कलच्या सर्कम्फरन्सवर कव्हर केलेलं अंतर हे देखील स्मॉल असेल. मग ते कर्व न समजता आपण काय इमॅजिन केलेलं त्या ठिकाणी स्ट्रेट लाईन इमॅजिन केलेलं आहे. मग आता त्याच पद्धतीमध्ये स्पेरिकल वेव्हफ्रंट मध्ये आता हे एक वेव्हफ्रंट आहे, त्याच्यानंतर हे दुसरी वेव्हफ्रंट आहे, याच्यानंतर ही तिसरी वेव्हफ्रंट आहे. आता हे जे वॉटर सरफेसवर जे वेव्हफ्रंट जे फॉर्म झाले सगळ्यात शेवटची वेव्हफ्रंट जे आपण वरून जर ऑब्झर्व केली, वरून खूप अंतरावरून, तर ती वेव्हफ्रंट मधला जर स्मॉल जर पार्ट जर बघितला तर तो काय दिसेल तुम्हाला स्ट्रेट दिसेल. तर या पार्टला काय म्हणायचं आपल्याला प्लेन वेव्हफ्रंट म्हणायचंय. A small part of spherical wavefront, a small part of spherical wavefront at a larger distance appears to be a plane wavefront. A small part of spherical wavefront at a larger distance appears to be plane wavefront. Now we have to discuss about cylindrical wavefront. Number 3 आहे cylindrical wavefront. आता सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट कशाला म्हणायचे बघायचंय. इफ द सोर्सेस ऑफ लाईट इज लिनियर, सरळ जर असेल तर लिनियर स्टेट असेल तर, इफ द सोर्सेस ऑफ लाईट इज लिनियर द वेव्हफ्रंट विल बी सिलेंड्रिकल.